सांस्कृतिक मंत्रालयातर्फे सिम्बायोसिस संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक येथे भारताचे संविधान आणि डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी आस्क AI होलोबॉक्सची स्थापना करण्यात आली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोर उभे आहेत। तुम्ही त्यांना राज्यघटनेबद्दल प्रश्न विचारताय आणि ते तुमच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत। ही कल्पनाच खूप भारी आहे ना। पण ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे ती आस्क AI होलोबॉक्सच्या माध्यमातून। केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 1 महिन्यासाठी हा बॉक्स सिम्बायोसिस संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारकाला दिला असून पुण्यासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे। विशेष म्हणजे खुद्द डॉक्टर आंबेडकर यांच्या आवाजात राज्यघटना नागरिकांना ऐकायला मिळणार आहे। सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शांब मुजुमदार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉक्टर विद्या येरवडेकर यावेळी उपस्थित होत्या। यावेळी आस्क AI होलोबॉक्सचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले। केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 1 ते 31 मार्च या कालावधीसाठी देशातील केवळ 6 ठिकाणी आस्क AI होलोबॉक्स स्थापन केले आहेत। त्यात 3 दिल्ली, 1 नागपूर, 1 मुहू मध्य प्रदेश आणि 1 पुण्यात सिम्बायोसिस संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाचा समावेश आहे। AI आणि डिजिटलायझेशन यांच्या मिलापातून हा होलोबॉक्स तयार करण्यात आला आहे। या माध्यमातून राज्यघटना आणि डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल काही प्रश्न विचारल्यास त्याची उत्तरे स्वतः डॉक्टर आंबेडकर यांच्या आवाजात मिळणार आहेत। त्यामुळे डॉक्टर आंबेडकर हे स्वतः आपल्याशी संवाद साधत आहेत असा अनुभव घेता येणार आहे। हा होलोबॉक्स राज्यघटना आणि डॉक्टर आंबेडकरांच्या योगदानाशी संबंधित प्रश्नांना संवाद आणि आवाजाच्या माध्यमातून प्रतिसाद देण्यासाठी डिझाईन केला आहे। 31 मार्चपर्यंत सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत हा होलोबॉक्स पाहण्यासाठी उपलब्ध असेल असं संजीवनी मुजुमदार यांनी सांगितलं। If you have any questions about the Indian Constitution or my contributions, feel free to ask. What are the fundamental duties of Indian citizen according to Constitution? Sorry for the inconvenience, but this information is unavailable. I'll be happy to assist with related topics. The fundamental duties outlined in Article 51A of the Indian Constitution include respecting the Constitution, promoting harmony, protecting the environment, and safeguarding public property. These duties aim to foster civic responsibility and contribute to national development. Rights for citizens include equality before the law, freedom of speech, protection from discrimination, and the right to life and personal liberty. These rights ensure justice, liberty, and equality, forming the foundation of a democratic society. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे सिम्बायोसिस त्या आंबेडकर स्मारकामध्ये जो आस्क AI होलोबॉक्स आलेला आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना, शिक्षकांना आणि सामान्य माणसांना सुद्धा आपली जी राज्यघटना आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, त्यांचं कोणकोणतं कसलं योगदान आहे, कोणकोणतं योगदान आहे याची माहिती कळावी म्हणून भारत सरकारनं आमची निवड केली, सिम्बायोसिसची निवड केली, सिम्बायोसिसच्या आंबेडकर मेमोरियलची निवड केली। याचा मला अतिशय आनंद होतो, आणखीन अभिमानी वाटतो। किंबहुना सिम्बायोसिसला नव्हे तर पुण्याला सुद्धा याचा अभिमान आणि आनंद वाटला पाहिजे। कारण याचं आहे की भारतामध्ये फक्त 6 अशी होलोबॉक्सेस निरनिराळ्या ठिकाणी ठेवलेली आहे, त्यापैकी 3 नवी दिल्लीतच आहे, 4थं महोमध्ये आहे आणि त्याचमध्ये आपल्या सिम्बायोसिसच्या आंबेडकर मेमोरियलचा समावेश केला। याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो आणि ही सुविधा पुणेकरांना उपलब्ध केल्याबद्दल एक प्रकारचं मला समाधान आहे। फंडामेंटल राईट्स ठाऊक असतं, म्हणजे ज्याला आपण हक्काचे आपले हक्क कोणते आहे ते ठाऊक नसतं, ठाऊक असतात
आणि त्याला ते हक्क इम्प्लिमेंट करण्यासाठी सुद्धा त्यांची धडपड असते. पण हक्काबरोबर कर्तव्य आहे याचा एक स्वतंत्र चॅप्टर घटनेमध्ये आहे. हे बाकी कोणाला फारसं ठोक नसतं. पण मी जो प्रश्न विचारला त्या आंबेडकरची जी प्रतिमा आहे आणि आंबेडकरांचाच आवाज आहे आणि हे विशिष्ट असं यायचं की आंबेडकर बोलतात आणि आंबेडकरांच्याच आवाजात बोलतात. आंबेडकरांची प्रतिमा आणि आंबेडकरांचा आवाज हा खरोखरच दुर्मिळ आहे. आणि ज्यांना आपण आर्किटेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतो त्यांच्याकडून हे सगळं प्रश्नाची उत्तरं येतात. हे बघितताना अंगावर कुठेतरी काटा आल्यासारखं. मला खरोखर मी भारत सरकारचा अभिमान आहे, आभारी आहे. आणि माझी अशी अपेक्षा आहे की पुण्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, सगळ्या प्राध्यापकांनी जास्तीत जास्त सामान्य माणसांनी, कॉमन माणसांनी याचा फायदा घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. हे आहे होलो बॉक्स हे 1 एप्रिलपासून 8:30 ते 5:30पर्यंत आहे. विनामूल्य आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचा उपयोग जास्तीत जास्त करून घ्यावा. सो हा जो होलोग्रॅम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो 6 फूट उंच आहे. हा स्क्रीन जो आहे हा LED स्क्रीन आहे आणि हा 86 इंचाचा स्क्रीन आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल तर ही एक 3 डायमेन्शनल फिगर आहे आणि त्यामुळे त्यांनी डिजिटायझेशन करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग हे वापरून जे प्रश्न आपल्या मनात असतील आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन वरती किंवा डॉक्टर आंबेडकरांवरती तर ते तुम्ही विचारू शकता आणि डॉक्टर आंबेडकर हे स्वतः त्यांच्या आवाजात उत्तर देतात आणि ते हिंदीमध्येही प्रश्न विचारू शकता किंवा इंग्लिश भाषेमध्येही प्रश्न विचारू शकता. तर असं असं टेक्निक त्यांनी वापरलं आहे की तो रिअल लाईफ आणि रिअल साईज वाटावा त्या प्रकारे हे केलेलं आहे. आपल्या इथे हा मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 1 महिन्यासाठी म्हणजे 1 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत ठेवलेला आहे. पण आपण त्यांना रिक्वेस्ट केली की पुण्यात जास्तीत जास्त विद्यार्थी आणि यंग पॉप्युलेशन आहे तर त्यामुळे निदान 2 महिने आणि मुजुमदार सरांनी सांगितल्याप्रमाणे कायमस्वरूपी इथे ठेवावा म्हणजे जास्तीत जास्त ह्या म्युझियम मध्ये जी लोक येतात विशेषतः 14 एप्रिलला किंवा 6 डिसेंबरला तर त्यांना काही प्रश्न विचारावेसे वाटतील तर विचारू शकतील. याचबरोबर हे म्युझियम सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत उघडं असतं आणि या काळात कधी कोणी येऊ शकतं इथे आणि प्रश्न विचारू शकतात आणि 365 दिवस हे म्युझियम इथे उघडं राहतं. मुजुमदार मॅडमने खरं तर असं प्रपोजल दिलं होतं मिनिस्ट्री ऑफ कल्चरला आणि त्यामुळे आपल्याला अजून एक होलोग्रॅम आपला जो आहे इथे तर तोही असाच लाईव्ह साईज आहे, 3 डायमेन्शनल आहे आणि तिथे अर्थात AI चा वापर फारसा केलेला नाहीये पण डिजिटलायझेशन करून आपण जे कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचं जे स्पीच आहे डॉक्टर आंबेडकरांचं भाषण तर ते अगदी म्हणजे पार्लमेंटमध्ये उभं राहून भाषण दिलंय असा एक लाईव्ह साईजचा होलोग्राम आपण करून घेतलेला आहे मुजुमदार मॅडमच्या ऍक्च्युअली एफर्ट्स मधून आणि त्याचमुळे 6 ठिकाणी हे जे जिथे जिथे नवी दिल्लीमध्ये 3 ठिकाणी आणि पुण्यात म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात आपल्याकडे आणि नागपूरला आहे आणि माऊमध्ये मध्य प्रदेशमध्ये आहे. 6 ठिकाणी हा लाईव्ह साईज AI आस्क AI होलो बॉक्स याला बॉक्स म्हणतात आणि ह्या डॉक्टर आंबेडकरांची जी इथे हे आहे प्रतिमा आहे तर त्याला होलोग्रॅम म्हणतात असं आपल्याकडे दिलेलं आहे.